त्यांनी जे वाक्य वापरले किंवा शब्द वापरले किंवा काही स्टेटमेंट केले आहेत त्यामध्ये एक स्पष्ट आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या अमरावतीमध्ये, आपल्या अकोलामध्ये, आपल्या मुंबईमध्ये, नागपूरमध्ये अशा प्रकारचे काही व्हिडिओ फिरतात जे समाजकंटकांनी तयार केलेले आहेत. बांगलादेशी व्हिडिओचं समर्थन करणे, बांगलादेशातल्या घटनेचं समर्थन करणे, पाकिस्तानच्या घटनाचं समर्थन करणे याकरता काही समाजकंटक या ठिकाणी महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण संपवण्याचा प्रयत्न करत आहे, खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई आम्ही सोबत राहतो आहे. आम्ही सर्व आमच्या परिवाराचे भाऊ म्हणून काम करतो आहे. पण यातला एक वर्ग असा आहे जो समाजाला, मुस्लिम समाजाला आणि या ठिकाणी बदनाम करत आहे. या समाजकंटकांना प्रचंड शासन झालं पाहिजे, त्यांना डर तयार झाला पाहिजे की या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहून मुस्लिम समाजाला बदनाम करणे, त्यामधले हिंदू विरोधी काही कटकारस्थान करणे, हे जे लोक आहेत यांना शोधून काढून त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं नितेश राणेचं म्हणणं आहे. आणि हे तर बरोबरच आहे. नितेश राणे संपूर्ण मुस्लिम समाजाबद्दल नाही बोलले आहेत. नितेश राणेचा सर्व मुस्लिम समाजाबद्दल आक्षेप नाही आहे. पण त्या ठिकाणी कुणी असो, कुठल्याही समाजाचा असो, जो हिंदू विरोधी, देशविरोधी कारवाया करता आहे, या देशातला राहणारा प्रत्येक हिंदू हा भारतीय आहे आणि भारतातला राहणारा प्रत्येक समाज हा भारतीय आहे. या आधारावर आम्ही चालतो आहे. पण त्यावर मात्र काही कटकारस्थान होत आहेत, त्याबद्दल नितेश राणे आग्रही आहेत. काही समाजामध्ये असे वर्ग असतात की योजना लुटण्याचा प्रयत्न करतात. खरं तर त्या लोकाला कठोर शासन झालं पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे या पद्धतीने कोणी ऑनलाईन चुकीच्या पद्धतीचा गैरवापर करून, खोटं ॲफिडेविट करून, खोटे फॉर्म भरून जर कोणी लुटले असतील, प्रचंड ताकदीचं शासन केलं पाहिजे. यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. यानंतर योजना लुटणारे लोक या महाराष्ट्रात राहणार नाही. मला तर खरं तर एक संशय आहे, काँग्रेस पार्टी जाणीवपूर्वक असे फॉर्म भरून योजनेला बदनाम करण्याचा विचार करतायत. जर खरे असतील त्याच्यावर कारवाई करा. पण काँग्रेसच्या कोणी नेत्यांनी किंवा आमच्या विरोधीच्या महाविकास आघाडीच्या कोणी नेत्यांनी जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता अशी योजना केली असेल आणि त्यातनं त्यांनीच असे फ्रॉड करायचं, त्यांनीच फ्रॉड फॉर्म भरायचे आणि त्यांनीच मीडियाला बातम्या द्यायच्या, हे जर केलं असेल हेही तपासून बघितलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.